नमस्कार. आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज भागवत एकादशी निमित्त आपण पूजाविधी आणि एकादशी व्रताचे महत्त्व जाणून घेणार आहोत. वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. भागवत एकादशीला स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहेत. ज्या पक्षात हे दोन भेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भागवत अशी एकादशीची नावे लिहिलेली असतात. अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या एकादशीला स्मार्त एकादशी असे नाव असते, परंतु भागवत एकादशीला नाव नसते. संपूर्ण राज्यात या दिवशी भगवान विष्णूची पूजा कशा पद्धतीने करावी तसेच एकादशीचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया. वारकरी संप्रदायामध्ये परंपरेने भागवत एकादशी साजरी केली जाते. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा, विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षप्राप्ती होते. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ व दान या सर्वापासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य आपल्याला मिळते. आता एकादशीचे महत्त्व आपण जाणून घेऊया. वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, हेळणी, पुत्रदा, परिवर्धिनी, प्रबोधिनी, प्रजावदनी, जयदा, अमलाखी यांचा समावेश होतो. याशिवाय कृष्ण पक्षात पाप मोचनी, ऋथी, वरुथिनी, अपरा, योगिनी, कामिका, इंदिरा, रमा, जलदा, सफला, षटतिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहत असतात. म्हणून एकादशीच्या दिवशी जो मनुष्य अन्नभक्षण करतो त्याला ती पापे जडतात असे म्हटले जाते. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाचा प्रसाद, पिवळ्या रंगाचे वस्त्र अशा प्रकारे कोणतेही वेगवेगळ्या प्रकारचे पिवळ्या रंगाचे जर दान केले तर श्री भगवान विष्णूची कृपा आपल्यावर नक्की होईल. अशा प्रकारे भागवत एकादशीची व्रत माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. जय गजानन.